उत्तर 2 गॅलिलिओ. गॅलिलिओने 1609 मध्ये दुर्बिणीचा शोध लावला नसला तरीही खगोलीय निरीक्षणासाठी वापर केला. तो चंद्र, पर्वते आणि खंडे, गुरूचे उपग्रह, शुक्राचे कला आणि आकाशगंगेतील तारे शोधून खगोलशास्त्रात घडवून आणली. 2 सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह कोणता? उत्तर 4 गॅनिमेड. गॅनिमेड हा गुरुग्रहाचा उपग्रह असून तो सूर्यमालेतील सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. तो बुध ग्रहही मोठा आहे. 3 सूर्यकुलातील आकारमानाने दुसरा सर्वात मोठा बटुग्रह कोणता? उत्तर 3 प्लुटो. प्लू हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसरा सर्वात मोठा बटुग्रह आहे. एरिस हा सर्वात मोठा बटुग्रह आहे. 4 आवडते खगोलस्थान, आकाश जडले नातेसंबंध या प्रसिद्ध खासदार, लेखक व 94 अखिल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, नाशिक भारतीय म्हणून कोणाचे नाव शोधायचे? उत्तर 2 डॉक्टर जयंत नारळीकर. डॉक्टर जयंत नारळीकर हे एक प्रसिद्ध भारतीय खगोल आणि लेखक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात आशाशी जडले नाते हे लोकप्रिय आहे. 194व्या अखिल साहित्य भारतीय संमेलनाचे अध्यक्ष होते. 5 कोणते तारे सर्वात जास्त उष्ण असतात? उत्तर 2 निळसर. ताऱ्यांचा रंग त्यांच्या तापमानावरचा असतो. निळसर रंगाचे तारे सर्वात जास्त उष्ण असतात, तर लालसर रंगाचे तारे सर्वात कमी उष्ण असतात. 6 पृथ्वीचा परिघ कोणी मोजला? उत्तर 2 एराटोस्थेनेस. ग्रीक गणितज्ञ आणि भूगोलसत्ता एराटोस्थेनेस यांनी पृथ्वीचा परिघ अचूक मोजला होता. 7 शनी या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? उत्तर 1 टायटन. टायटन हा शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. हा सूर्यमालेतील वातावरणातील सर्वात मोठा उपग्रह देखील आहे आणि त्याच्याकडे स्वतःचे दाट आहे. 8 आपल्या ग्रहमालेतील राजकीय रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता? उत्तर 1 युरेनस. युरेनस ग्रहकात मिथेन वायू मोठ्या विरोधाभास तो राजकीय रंगाचा वातावरण. 9 खालील विधाने लक्षात घ्या. आपल्या सौर मंडळातील कोणत्या ग्रहावर सौर मंडळातील सर्वात उंच पर्वत आणि सर्वात उंच ज्वालामुखी आहे? उत्तर 2 मंगळ. मंगळ. स्पष्टीकरण मंगळ ग्रहावर ऑलिम्पस मॉन्स आहे, जो सौर मंडळातील सर्वात उंच ज्वालामुखी आणि ज्ञात पर्वत आहे. 12 आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर सर्वात मोठा गणपती दरी आहे? आपल्या सौर मंडळातील कोणत्या ग्रहावर सर्वात मोठी दरी आहे? उत्तर 4 उत्तर की प्रतिमेत पूर्णपणे दिसत नसलेला पर्याय दर्शवते, परंतु विशिष्ट ग्रह दर्शवते. स्पष्टीकरण सौर मंडळातील सर्वात मोठी कॅन्यन प्रणाली व्हॅलेस मरिनेरिस मंगळावर स्थित आहे. 13 चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर प्राप्त करण्यासाठी सुमारे किती वेळ? चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर 3 1.33 1.33 सेकंद. स्पष्टीकरण चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी अंदाजे 1.33 सेकंद घेतो, कारण दोन्ही पिंडांमधील अंतर जास्त आहे. 14 खालील विधाने लक्षात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. अ उपग्रह नसणारे ग्रह बुध व शुक्र हे आहेत. अ बुध आणि शुक्र हे उपग्रह नसलेले ग्रह आहेत. ब सूर्याला सर्वाधिक. ब बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. क पृथ्वीला सर्वाधिकचा ग्रह. धन्यवाद. सुमारे शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. ड मंगळ हा धुलिकामय ग्रह आहे. घ मंगळ हा धुळीचा ग्रह आहे. ई चंद्रावर पाय ठेवणारा मानव एडविन ऑल्ड्रिन बझ ऑल्ड्रिन होय. उदा चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा मानव म्हणजे एडविन ऑल्ड्रिन बझ ऑल्ड्रिन. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? वरील विधानांपैकी कोणते खोटे आहेत? उत्तर 4 एकही विधान सत्य नाही, कोणतेही विधान सत्य नाही. स्पष्टीकरण दिलेली सर्व विधाने अ, ब, क, ड आणि ई ही सौरमाला आणि अवकाश संशोधनाबद्दल तथ्यात्मकदृष्ट्या बरोबर आहेत. 15 पृथ्वीशिवाय या विश्वात इतर कोणत्याही ठिकाणी प्रगत बुद्धिमान जीव अस्तित्वात आहे का? याचा शोध कोणता आहे? पृथ्वीशिवाय विश्वात इतरत्र कुठेही प्रगत बुद्धिमान जीव प्राणी आहेत का, हे शोधण्यासाठी कोणता प्रकल्प राबवला जात आहे? उत्तर 1 सेटी. स्पष्टीकरण
SETI सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजन्स प्रकल्प हा विश्वात इतरत्र बुद्धिमान जीवनाचा शोध घेण्यासाठी चालू असलेला प्रयत्न आहे. 16 हबल नियम दीर्घिकांच्या मार्गाशी संबंधित आहे. हबलचा नियम आकाशगंगांच्या हालचालीशी संबंधित आहे. चंद्रशेखर मर्यादा. चंद्रशेखर मर्यादा हे तत्व ताऱ्यांचे वस्तुमान व श्वेतबटूंची मर्यादा आहे. चंद्रशेखर मर्यादा तत्व ताऱ्यांचे वस्तुमान आणि पांढरे बोवणे तयार करण्याबद्दल आहे. दोन्ही विधाने आहेत. वरील दोन्ही विधाने आहेत. उत्तर 2 खरे खरे. स्पष्टीकरण. हबलचा नियम आणि चंद्रशेखर मर्यादा या दोन्ही खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील मूलभूत खऱ्या संकल्पना आहेत. 9 प्रश्नमजकूर. उत्तर 3 एडविन बझ ऑल्ड्रिन. एडविन बझ ऑल्ड्रिन. एडविन बझ ऑल्ड्रिन हे रिचिंग फॉर द मून चंद्रावर पोहोचणे. मॅग्निफिशंट डिसोलेशन. मॅग्निफिक डेसोलेशन. नो ड्रीम्स इज टू हाय. नो ड्रीम्स इज टू हाय. एन्काउंटर विथ माउंट टायबर. टायबर कॅमसा. मंगळावर आपले स्वागत आहे. मेन फॉर्म अर्थ. पृथ्वीवरून माणसे. रिटर्न टू अर्थ. पृथ्वीवर परत येणे. स्पेस ॲटलास. स्पेस ॲटलस आणि टू द मून अँड बँक. एकोणीस चंद्र जेव्हाच्या विचार जास्त वसतो तेव्हा तो नेहमीपेक्षा मोठा आणि अधिक जोडतो या स्थितीला काय म्हणतात? उत्तर 4 सुपरमून. 20 एक अंकाचे अपोलो हे यान 2 जुलै 1969 ला चंद्रवीर पहा चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्या जागेचे नाव काय आहे? उत्तर 1 माझी ट्रॅक्विलिटी. सी ऑफ ट्रॅक्विलिटी. 21 खालील विधाने लक्षात घ्या. लोणार सरोवर हे खाऱ्यांचे नाव अल्कधर्मी सरोवर आहे. जून 2020 मध्ये लोणार सरोवरांच्या नावाचा रंग हॅलोबॅक्टेरियांची संख्या वाढली पूर्णपणे गुलाबी होता. लोणार सरोवर भारतातील 41वे रामसर पाणथळ स्थळ आहे. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान वन्यजीव अभयारण्य आहे. वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे? उत्तर 4 एकही विधान असत्य नाही. 22 पृथ्वीवर दिवस व रात्र घडण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो? उत्तर 3 पृथ्वीची परिवलन गती. 23 इन्सॅटी उपग्रह खालीलपैकी कोणत्या कोणत्या विषयात प्रक्षेपित केले जातात? उत्तर 1 विषुववृत्तीय व वर्तुळाकार. 24 खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर 3 गुरु. 25 ग्रहमालिकेत पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? उत्तर 2 शुक्र आणि मंगळ. 26 पृथ्वीच्या सुमारे टक्के भाग हा देशाने व्यापला आहे. उत्तर 1.71. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तर 4 चंद्र. पृथ्वीचा नैसर्गिक चंद्र आहे. तो पृथ्वीत सुमारे 3,85,000 मीटर अंतरावर फिरतो. 28 एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के पृथ्वी भागाने व्यापला आहे? उत्तर 3.29%. पृथ्वी क्षेत्रफळापैकी सुमारे टक्के भागने आणि संपूर्ण भागाने व्यापलेला आहे. 29 पृथ्वीचा अंतर्भाग प्रदेशाचा बनला आहे? उत्तर 1 निकेल व लोह. पृथ्वीचा भाग अंतर्भूत गाभा निकेल नी आणि लोह फे यापासून बनलेला आहे, ज्याला निफे नाइफ शब्द म्हणतात. 30 सूर्यग्रहण पद्धतीची सावली प्रदेशात पडते? उत्तर 3 चंद्राची पृथ्वीवर. दरम्यान चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मंदिरात मंदिर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. 31 सर्वात जास्त तापमान कोणता ग्रह आहे? उत्तर 2 व्हीनस. सूर्यमालेतील शुक्र व्हिजनस हा सर्वात मोठा श्रीकृष्ण ग्रह आहे. त्याचे वातावरणात मोठे कार्बन डायऑक्साईड वायू आहे, कारण हरितगृह परिणाम होतो. 32 सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता? उत्तर 4 पृथ्वी. सूर्यमालिकेत सूर्यग्रहांचा क्रम बुध शुक्र पृथ्वी मंगळ असा आहे. खूप पृथ्वीवर आहे. 33 सूर्यग्रहण कधी होऊ शकतो? उत्तर 1 अमावस्येला. सूर्यग्रहण नेहमी अमावस्या दिनच होते, जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत. 34 चंद्राला पृथ्वी क्रमाकुल साधारणतः किती परिस्थान? उत्तर
428 दिवस. चंद्राला पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी साधारणतः 27.3 दिवस, जे अंदाजे 28 दिवस साजरा केला जातो. 35. पृथ्वीवरील वातावरण ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर 2. 20.94%. पृथ्वीच्या वातावरण नायट्रोजन सुमारे 78% आणि ऑक्सिजन सुमारे 20.94% हे मुख्य वायू आहेत. 36. पृथ्वीची स्वतःची अक्षात फिरण्याची दिशा कोणती आहे? उत्तर 2. पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाचं पुसून पूर्वेकडे, निसर्ग सूर्य आपल्याला पूर्वेला उगवताना आणि पश्चिमेला मावळताना. 37. दिशांचा वापर केला जातो? उत्तर 3. स्थाननिश्चिती करण्यासाठी. वर किंवा प्रत्यक्ष ठिकाणी दिशांचा वापर एखाद्या स्थानाची स्थाननिश्चिती करण्यासाठी होतो. 38. पृथ्वी सूर्य तेव्हापासून जेव्हा जास्त अंतर असेल तेव्हा त्याला अवस्थेला काय म्हणतात? उत्तर 2. अपसूर्य. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून सर्वात लांब अंतरावर असते ती स्थितीला अपसूर्य अफिलियन आणि जेव्हा सर्वात जवळ असते तेव्हा उपसूर्य पेरिहेलियन म्हणतात. 39. पृथ्वीला स्वतःच्या एक फेरी पूर्ण करत पराबना कतता स्थाना? उत्तर 1, 2, 3 तास 56 मिनिट 4.9 सेकंद. पृथ्वीला स्वतःच्या अक्षात एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास तर 23 तास 56 मिनिटे आणि 4.9 मिनिटे लागत आहेत. 40. सुमारे सौर पृथ्वीच्या देखारे अनुभवत नाही. उत्तर 3-4-9%. सूर्यापासून सौर वातावरणातून सुमारे 49% भाग पृथ्वीच्या बाहेरून परावर्तित किंवा शोला समोर आणि संधी साधत नाही. 41. उपग्रहाच्या पृथ्वी पृष्ठावर ही गोष्टची मातापी गती व वेळेची माहिती शक्ती म्हणजे? उत्तर 2. जीपीएस. जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ही उपग्रहाच्या सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची गती आणि वेळेची माहिती गतिमानता प्रणाली आहे. 42. हे सर्वोत्तम व्यापारी सर्वोत्तम पर्याय वापरतात. उत्तर 1. हरदास ERDAS. हरदास ERDAS इमॅजिन हे व्यावसायिक स्तरावर सर्वाधिक सॉफ्टवेअर वापरणारी भौगोलिक माहिती प्रणाली GIS आणि प्रतिमेसाठी आहे. 43. उपग्रहाच्या स्थानाने पृथ्वीवरून कोणत्याही ठिकाणची निश्चिती तंत्राला गतिस्थान निश्चिती प्रणाली GPS असे संबोधले जाते. या तंत्र एखाद्या स्थानाची स्थाननिश्चिती अक्षांश, रेखांश आणि उंचाच्या आकाशी केली जाते. ब. अंतराचे मापन फक्त दिवस आणि पोहोचणे शक्य असते. क. भूकंपाचे क्षेत्र नेमके निर्धारीकरण करण्याची क्षमता आहे. ड. किनकुल प्रमुख स्टेशन अवकाल DGPS वर मदतनी समुद्रातील जहाजांचे स्थान निश्चित करते. कोणती विधाने आहेत? उत्तर 4. क आणि ड. जीपीएस टेक्नॉलॉजी माहिती स्थाननिश्चिती अक्षांश, रेखांश आणि वरच्या आकाश होते. भूकंप क्षेत्राचे निर्धार करणे शक्य आहे. क आणि डीजीपीएस मुख्य समुद्रातील जहाजांचे स्थान निश्चित करते. वेळ. ड. अंतराचे मापन मारावर. ब. चूक. 44. जीपीएस च्या भूतस्थिती मोजणी माध्यमांना काय म्हणतात? उपग्रह व्याप्ती. ब. उपग्रह कक्ष. क. उपग्रह अंतर. ड. उपग्रह धारक. कोणती विधाने सोबत आहेत? उत्तर 1. फक्त जीपीएसच्या भूमिस्थिती मोजणी माध्यमास उपग्रह व्याप्ती उपग्रह श्रेणी असे म्हणतात. 45. सेवा मुख्य 12. उत्तर 3. निफे. पृथ्वीचा केंद्रस्थान निफ या नावाने ओळखला भाग निफे, जो फेनिकेल आणि फे याधाने बनलेला आहे. 47. गाभाची घनता ही उत्तर 2. अंतर्ग्रह. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह असून तो पृथ्वीच्या कक्षेत त्याला अंतर्ग्रह आतील ग्रह म्हणतात. 50. सुरळीच्या वेळेचे तापमान सुमारे डिग्री सेंटीग्रेड नोंदणी आहे. उत्तर 2. 6000. सूर्याचे दृश्य फोटोस्फिअर तापमान अंदाजे 6000 कॅरेट टेक्स्ट सी किंवा सुमारे 5.77 केल्विन दर्जा असतो. 51. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने पाने ग्रह. उत्तर
1. मंगळ. सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असा आहे. मी पृथ्वीनंतर मंगळ हा ग्रह. 52. हा सूर्याचा सर्वात मोठा आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. उत्तर 2. बुध. बुध हा सूर्य सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. 53. खालील वर्णन योग्य ग्रह पर्याय निवडा. उत्तर 2. गुरु. 1. या ग्रहाला शनीचे धुळीचे वलय आहे. गुरु ग्रहाला देखील शनीप्रमाणेच वलय प्रणाली आहे, परंतु ती अधिकारी फिकट आहे. 2. हा ग्रह स्वतःच सर्वाधिक फिरतो. गुरु ग्रह स्वतःच्या अक्षात सर्वात जलद गतीने फिरतो, 1 दिवस 10 तास. आणि 3. या ग्रहाचा व्यास सर्वात मोठा आहे. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. 54. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? उत्तर 2. पौर्णिमा. चंद्रग्रहण अभावी पौर्णिम समुद्रकिनारी होऊ शकते, जेव्हा सूर्य पृथ्वी आणि एका चंद्रावर आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. 55. चंद्राचा किती टक्के पृथ्वी दिसू शकतो? उत्तर 2. 59%. चंद्राच्या परिवलन आणि परिवलन गतिमान फरकमन लिब्रेशनचं कालांतर चंद्राचा सुमारे 59% पृथ्वीवरून पाहणे शक्य होते. 56. शास्त्रीय अनुमानानुसार दर चौरस सेमी पृष्ठभागावर 1.94 कॅलरी सौर ऊर्जा शोषली जाते. काय म्हणतात? उत्तर 1. सौर स्थिरपट, सौर स्थिरांक. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरील सीमेवर सूर्यापासून पृथ्वीकडे सौर ऊर्जेचा स्थिर दर सौर स्थिरांक म्हणतात. शोधमूल्य अंदाजे 1.94 कॅलरी प्रति चौरस सेंटीमीटर प्रतीक आहे. 57. शनिवारच्या आकाशातल्या मार्केट तेजस्वी ग्रह असतो? उत्तर 3. शुक्र. शुक्र हाच्या आकाशातील सर्वात तेजस्वी नैसर्गिक मूल चंद्र, कारण त्याच्या ढगांचे आवरण सूर्याच्या प्रकाशाच्या मोठ्या प्रमाणात एक वर्तन करते. 58. खालीलपैकी कोणता ग्रह नाही? उत्तर 1. प्लुटो. प्लुटोचे वर्गीकरण आता बटू ग्रह असे गेले आहेत. तो पूर्ण ग्रह मानला जात नाही. 59. आकाशात एक आकृतिबंध तयार करतो अशा तारका समूहाला म्हणतात. उत्तर 4. नक्षत्र. आकाशातील विशिष्ट आकृतिबंध तयार झालेल्या ताऱ्यांच्या समूहांना नक्षत्र म्हणतात. 60. लघुग्रह ज्या परिभ्रमण सुरू होते. उत्तर 3. मंगळ आणि गुरु. लघुग्रह आणि गुरु ग्रहांच्या अभ्यासांदरम्यान लघुग्रह पट्ट्या मध्ये आढळतात. 61. कोणत्या मराठी साहित्याचे नाव एका ताऱ्याला आले? उत्तर 1. वि. वा. शिरवाडकर. प्रसिद्ध मराठी साहित्य वि. वा. शिरवाडकर कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने एका ताऱ्याला शिरवाडकर असे नाव देण्यात आले आहे. 62. सूर्यकिरण पृथ्वीवर सहज उपलब्ध किती वेळ? उत्तर 1. 8 मिनिटे. सूर्याच्या प्रकाशाला गाठण्यासाठी सुमारे 8 मिनिटे आणि 20 पृथ्वीपर्यंत. उत्तर 1. हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने. स्पष्टीकरण. सूर्याची ऊर्जा ही प्रसारणे हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने केंद्रीय समलन न्यूक्लिअर फ्युजन होते, ज्यामध्ये हायड्रोजनचे रूप हेलियम होते. 64. सुरळीत हवामानाचे तापमान किती असते? पुणे .14. उत्तर 3. 6000 अंश सी. स्पष्टीकरण. सूर्याचे दृश्याचे ज्याला फोटोस्फिअर म्हणतात, तापमान सुमारे 600 अंश सेल्सिअस असते. 65. पर्यटक माणूस पृथ्वीवर चंद्रावर गेलास. उत्तर 3. वस्तुमान समान पण वजन स्थिर राहील. स्पष्टीकरण. वस्तुमान हे पदार्थाचे प्रमाण आहे आणि ते ठिकाणानुसार बदलत नाही. परंतु वजन हे गुरुत्वाकर्षण असते. चंद्रकर्षण पृथ्वीचे वजन कमी होईल, चंद्रावर माणसाचे वजन कमी होईल, पण वस्तुमान तेच. 66. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे? उत्तर 2. गुरुत्व. स्पष्टीकरण. गुरुत्वाकर्षण बल गुरुत्व हे विश्वातील प्रत्येक 2 वस्तूंमध्ये त्यांच्या वस्तुमान कार्य करणारे सार्वत्रिक बल आहे. 67. बिग बँग थिअरीपैकी कोणत्या शास्त्राने मांडली? यवतमाळ .14. उत्तर 3. जॉर्ज लिमेत्रे. स्पष्टीकरण. बिग बँग सिद्धांताचा संकल्पना बेल्जियन खगोल आणि कॅथोलिक धर्मगुरू जॉर्ज लिमेटर यांनी मांडली होती. 68. अस्तित्व ज्याचे सूक्ष्मकण प्रकाश तयार होते त्यांना कण म्हणतात. नागपूर SRPF 17. उत्तर 3. फोटोन.
स्पष्टीकरण. प्रकाश हा फोटॉन नावाच्या ऊर्जा कणांचा प्रवाह बनलेला असतो. वाढवले तर सलग. उत्तर 2. दूरदर्शकाचा मूलबिंबाचा व्यास. स्पष्टीकरण. दुर्बिणीची रिझॉल्व्हिंग पॉवर, वर्णक्रमी रेषांमधील अंतर वाढवण्याची क्षमता त्याच्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या व्यासाच्या थेट प्रमाणात असते. व्यास वाढवल्याने रिझॉल्व्हिंग पॉवर वाढते. 70. उत्तर 2. दूरदर्शी दुर्बीण. स्पष्टीकरण. दुर्बिणी, दूरदर्शी दुर्बीण हे एक ऑप्टिकल उपकरण आहे जे दूरच्या वस्तूजवळ मोठ्या आणि उजळ दिसण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे ते रात्रीच्या वेळी खगोलीय वस्तू पाहण्यासाठी योग्य बनते. एक उत्तर 3. चंद्र. स्पष्टीकरण. सूर्य आणि तारे स्वयंप्रकाशित आहेत, म्हणजे ते स्वतःचा प्रकाश निर्माण करतात. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. तो सूर्याच्या प्रकाशाचा परावर्तन करतो, स्वतःचे आहे. 72. भारतीय अंतराळ संरक्षक द्रवाचे प्रणोदन प्रणाली केंद्र, लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी आहे? उत्तर 1. बंगळुरू, कर्नाटक. स्पष्टीकरण. भारतीय अंतराळ सुचविण्याचे इस्रो द्रव प्रणोदन प्रणाली केंद्र LPSC बंगळुरू येथे स्थित आहे. हे केंद्र इंधन पुरवठ्याचा वापर प्रकर्षाने विकास आणि चाचणीसाठी आहे. 73. अवकाश शिक्षण मंडळाची COSPAR उद्दिष्टे. उत्तर 4. अ, ब, क आणि ड सर्व. स्पष्टीकरण. अवकाश शिक्षण मंडळाची COSPAR उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. 1. अवकाशातील वैज्ञानिक संशोधनाला वाढती देणे. 2. ब परिणाम, माहिती आणि अभिप्राय परिणाम देवाणघेवाण. 3. क शांत चर्चा साधने लोक करणे. आणि 4. ड वैज्ञानिक चर्चा संशोधन घडामोडी परिणाम करणे. सर्व उद्दिष्टे कॉस्पारची आहेत. AI प्रतिसादा उत्तर 3. -65°C. स्पष्टीकरण. मंगळाच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान अंदाजे -65°C आहे. 75. ISRO म्हणजेच. उत्तर 4. भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. उत्तर 3. -65°C. स्पष्टीकरण. मंगळाच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान अंदाजे -65°C आहे. 75. ISRO म्हणजेच. उत्तर 4. भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्पष्टीकरण. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. 76. एलोन मस्कने स्थापित करून एक अंतराळ विक्री सेवा कंपनी आहे. उत्तर 1. SpaceX. स्पष्टीकरण. SpaceX ही एलोन मस्क यांनी स्थापन केलेली एक एरोस्पेस उत्पादक आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी आहे. 77. इस्रोची महत्वाची केंद्रे व स्थळे खाली दिली आहेत. नोंद एक जोडलेली आहे. ती ओळखा. उत्तर 2. स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, बंगळुरू. स्पष्टीकरण. स्पेस ऍप्लिकेशन सेंटर SAC हे अहमदाबाद, गुजरात येथे आहे, बंगळुरू येथे नाही. 78. उत्तर 1. 3. 1. 2. 4. पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध. दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात मोठ्या ते लहान ग्रहांचा योग्य क्रम पृथ्वी, शुक्र, मंगळ आणि बुध आहे. 79. प्रकाश, दृश्य असतात. उत्तर 1. लघु उंचीच्या व उच्च लहरी. दृश्यमान प्रकाशात कमी तरंगलांबी आणि उच्च वारंवारता असलेल्या विद्युत चुंबकीय लाटा असतात. 80. भारतीय स्पेस कार्यक्रम पितामह कोण? उत्तर 3. डॉक्टर विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते. 81. स्टीफन हॉकिंग प्रसिद्ध होते. उत्तर 2. भौतिक. स्टीफन हॉकिंग हे एक प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. 82. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या मुख्य लेखक कोण आहेत? उत्तर
4. स्टीफन हॉकिंग. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक स्टीफन हॉकिंग यांनी लिहिले आहे. 83. मंगळ ग्रहाच्या आतील भागांच्या सखोल अभ्यासासाठी पुढीलपैकी कोणते अभियान जाहीर केले होते? उत्तर 4. इनसाट मिशन. मंगळाच्या खोल आतील भागाचा अभ्यास करण्यासाठी नासाचे इनसाइट मिशन सुरू करण्यात आले. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल उत्तर 1. विषुववृत्त. भूस्थिर उपग्रह पृथ्वीच्या विषुववृत्त सुमारे 35,786 मीटर उंचीवर प्रस्थापित केले जातात. हे उपग्रह पृथ्वीच्या परिवलनाच्या बाहेर आणि गतीने फिरतात. निसर्ग ते पृथ्वीवर एकाच ठिकाणी स्थिर राहतात. 86. सूर्यमालेतील बुध ग्रह. उत्तर 2. बुध 5.8 कोटी. सूर्यमाले बुध हा ग्रह सूर्यापासून सरासरी सुमारे 5.8 कोटी कि.मी. अंतरावर आहे. तो सूर्याचे एक परिभ्रमण करण्यास 88 दिवस घ्या. सर्व ग्रहांमध्ये सर्वात कमी वेळ आहे. 87. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर आरामो. उत्तर 3. भूकवच. आपण पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घन थरावर ज्याला भूकवच क्रस्ट म्हणतात. हे प्रावरण मॅन्टल आणि गाभा त्यांचे सामने आतील थरातले खूप मोठे आहे. 88. चंद्राला स्वतःलाच फिरायला किती ठिकाण. उत्तर 2 7 दिवस 7 तास. चंद्राला स्वतःच्या अक्षात फिरण्यासाठी स्वतःचे परिवलन आणि पृथ्वीची एक पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी समान वेळ जो सुमारे 27 दिवस आणि 7 तास किंवा 27.3 दिवस आहे. कमालच आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू. 89. ग्रहांच्या गतीबद्दल विधान. उत्तर 1. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्त अंतर असताना आणि सूर्य कमी होत असताना सर्वात जास्त असतो. हे विधान केपलरच्या नियमावर केपलरचा दुसरा नियम आधारित आहे ज्याला समान क्षेत्रफलाचा नियम म्हणतात. या नियमानुसार जेव्हा सूर्य असतो तेव्हा त्याचा वेग जास्त असतो आणि जेव्हा तो सूर्यापासून सर्वात लांब असतो अपसूर्य स्थिती तेव्हा त्याचा वेग कमी असतो. 90. 1 प्रकाश वर्ष बरोबर. उत्तर 2 9 46 पट 10 कॅरेट 15 मी. आंतरतारकीय अंतरे इंटरस्टेलर अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरले जाते. 1 प्रकाश वर्ष म्हणजे एका वर्षात निर्वात पोकळीत कापलेले अंतर जे सुमारे 9.46 वेळा 10 कॅरेट 15 मीटर असते. 91. चंद्रयान-3 चे एकूण वस्तुमान. उत्तर 33900 किग्रा. भारताच्या यशस्वी चंद्रयान-3 चांद्रयान-3 मोहिमेमध्ये वापरलेल्या अंतराळयानाचे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरसह एकूण प्रक्षेपण वस्तुमान सुमारे 3900 किलोग्रॅम होते. एआय प्रतिसादांमध्ये चुका.
स्पष्टीकरण. लाल मातीच्या रंगाचा लोह ऑक्साईड मेटाइटच्या नियम लालसर तपकिरी होतो. 4. मातीमध्ये असल्यास ना कोणत्या कणांचे प्रमाण जास्त हलकी व पीक असते? उत्तर 4. वाळू. स्पष्टीकरण. पूर्णविराम. 5. पालापाचोळा कूच कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? उत्तर 3. ह्युमस. स्पष्टीकरण. पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय पदार्थ कूच गडद रंगाचे ह्युमस तयार होते जे केच्या सुपीकतेसाठी गुजरात असते. 6. तापी, नर्मवा, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील रंगाने रंगवले आहेत? उत्तर 3. काळाचा. स्पष्टीकरण. या नद्यांच्या खोऱ्यातील जुन्या सामान्यतः काच्या रंगाच्या असतात ज्याच्या कापसाच्या रोपट्या अतिशय उपयुक्त मानल्या जातात. 7. एका बाजूला एकाच दिशेला उतारा असेल तर तिथे कोणत्या प्रकारची धूप होती? उत्तर 2. सालकाही धूप. स्पष्टीकरण. एका बाजूने एकाच वेळी उतारा एका बाजूने एका दिशेने प्रवाहाची सालकाही पत्रकाची धूप होते ज्या मातीचा वरचा थर वाहून गेला. 8. सागरजन्य धुपी मूळव्यापी पद्धती बनतात? उत्तर 1. संरक्षण. स्पष्टीकरण. सागरकिनारी सागरी समुद्राच्या पाण्याच्या मुळाशी किंवा धुपी मूळमध्ये क्षारांचे प्रमाण अधिकार त्या क्षारयुक्त बनतात. 9. उत्तर 3. सी. सुब्रमण्यम. एम.एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते जी 1965 ते 1968 पर्यंत झाली. सी. सुब्रमण्यम या काळात केंद्रीय अन्न आणि कृषी मंत्री होते आणि त्यांनी गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2. रेड रॉट रोग. उत्तर 3. ऊस. रेड रॉट हा कोलेटोट्रिच फाल्काटममुळे होणारा बुरशीजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने ऊसाच्या झाडावर परिणाम करतो ज्यामुळे देठाच्या अंतर्गत उती लाल आणि आंबट होतात ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते. 3. बॅटचा रंग लाल. उत्तर 4. हेमेटाइट लोह. मातीचा लाल रंग प्रामुख्याने लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे असतो जसे की हेमॅटाइट मॅथ BF2_3. हे खनिज लॅटराइटिक आणि लाल मातींना त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण लालसर रंग देते. 4. वातावरण नायट्रोजनचे प्रमाण सुमारे 78% असते जे हवेतील सर्वात जास्त मुबलक वायू असते. सतत चाहती ऑक्सिजन सुमारे 21% आणि इतर वायू जसे कार्बन डायऑक्साईड आर्गॉन आणि नावाची वाफ असतात. 10. विभक्तलिंगी पीक. उत्तर 1. पपी. पपया हे एक विलिंगी डायशियस पीक आहे. नर आणि मादी भक्तांवर गुण याचा अर्थ. 11. ज्वारीवरील कोडमाशीचे नियंत्रण. उत्तर 3. कार्बोफ्युरॉन. ज्वारीवरील कोडमाशी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरन हे कीटकनाशक प्रभावी ठरते. 12. तुरळक रोगांना काय म्हणतात? उत्तर 1. स्पोरॅडिक डिसीज. पीक विकल्प तुरळक रोगांना स्पोरॅडिक डिसीज स्पोरॅडिक रोग असे म्हणतात. 13. भाताच्या उत्पादनात घट. उत्तर 1. जीवाणू करपा. स्वतः भाताचे उत्पन्न जीवाणू करपा बॅक्टेरियल ब्लाइट या रोगकुल अधिक घटते. 14. गुलाब वाढणे रोग. उत्तर 4. भुरी. गुलाबावर सर्वाधिक भुरी पावडरी बुरशी हा रोग. 15. सेंद्रिय उत्तर 1. शेतमाल विक्री. 17. HNPV. कीटकनाशक कोणत्या किडी नियंत्रणासाठी वापरतात? उत्तर 1. घाटेळी. 18. मध्यवर्ती कंदपिके संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर 3. तिरुवनंतपुरम केरळ. 19. हळदीला पिवळा रंग इतर कोणता द्रव्य मागता? उत्तर 4. कॅप्सिसिन. 20. जास्त पावसाच्या प्रदेशातील शेतीसाठी खालीलपैकी कोण नांदेडजी प. वी. अधि पूर्णांक 11 शतांश. उत्तर 1. शेतमाल विक्री.
स्पष्टीकरण. नाफेड ही भारतातील शेतमाल सहकारी पणन संस्था आहे, जी शेतमाल विक्री आणि वितरणाशी संबंधित आहे. 17. HNPV. कीटकनाशक कोणत्या किडी नियंत्रणासाठी वापरतात? नावजी. विस्तार अधि. 13. उत्तर 1. घाटेळी. स्पष्टीकरण. HNPV हेलिकोबॅक्टर न्यूक्लियर पॉलीहिड्रोसिस व्हायरस हे घाटेळीच्या हेलिकोबॅक्टर आमगेडर नियंत्रणासाठी वापरणार जैविक कीटकनाशक आहे. 18. मध्यवर्ती कंदपिके संशोधन संस्था कोठे आहे? नांदेडजी. वी. अधि पूर्णांक 5. उत्तर 3. तिरुवनंतपुरम, केरळ. स्पष्टीकरण. केंद्रवर्ती कंदपीक संशोधन संस्था, केंद्रीय कंदपीक संशोधन संस्था CTCRI, केरळ राज्य तिरुवनंतपुरम येथे आहे. 19. उत्तर 1. पिगमेंट. कर्क्युमिन. कर्क्युमिन हा हळदीच्या वनस्पती कर्क्युमा लोंगा च्या भूमिगत देठापासून मिळवलेला नैसर्गिक पदार्थ आहे, जो त्याला चमकदार पिवळा रंग देतो. 20. जास्त पावसाच्या प्रदेशातील शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचा बॅल उपयुक्त ठरतो? नांदेडजी. विस्तार अधि. 13. उत्तर 4. डांगी. 21. व्हाईट लेगहॉर्न ही पुढीलपैकी एक राज्याची जात आहे? नांदेडजी. विस्तार अधि. 13. उत्तर 4. कोंबडी. 22. रबराच्या झाडापासून चीक काढण्याच्या प्रयेला कोणती संज्ञा दिली आहे? नांदेडजी. विस्तार अधि. 13. उत्तर 1. टॅपिंग. 23. गुणिले 10 मीटर अंतर फळझाडाची लागवड 10 हेक्टरी किती झाडे? नांदेडजी. विस्तार अधि. 13. उत्तर 1. 100. 24. नांदेडजी. विस्तार अधि. 13. उत्तर 4. तेल. 25. टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणता रंगद्रव्य मानसिकता? नांदेडजी. विस्तार अधि. 13. उत्तर 3. लायकोपीन. 26. खात्री बियांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? नांदेडजी. विस्तार अधि. 13. उत्तर 4. निळा. 27. टरबूजाची कोणती जात? उत्तर 3. नागपूर. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नॅशनल रिसर्च सेंटर फॉर लिंबूवर्गीय महाराष्ट्रातील गाव येथे आहे. 29. खालीलपैकी कोणत्या देशात आहे? उत्तर 4. फिलिपाईन्स. आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपाईन्समध्ये आहे. 30. फळे पिकवीच्या आकाराला चालनावायू कोणता? उत्तर 3. इथिलीन. फळे नैसर्गिक प्रमाण वाढवणे वा इथिलीन आहे. AI प्रतिसाद